मात्र कुर्ला स्टेशनवरून एक महत्त्वाची बातमी समोर येते। हार्बर मार्गावरील कुर्ला स्टेशनवर लोकलमधून धूर निघाल्याची घटना घडली आहे। पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून धूर निघाल्याने कुर्ला स्टेशनवर गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय। काही प्रवासी रेल्वे रुळावर उतरले तर प्लॅटफॉर्मवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते आहे। कुर्ला स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। एका लोकलमधून अचानक धूर निघू लागल्याने ही लोकल थांबवण्यात आली आणि प्रवासी रुळावर त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवर खाली उतरले। त्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारे मोठी गर्दी झाल्याचं दिसतंय। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी मध्य रेल्वेचे पीआरओ स्वप्नील नीला आपल्यासोबत आहेत। नीलाजी, आपलं स्वागत। नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि सध्या काय स्थिती आहे? वडाला रोड स्थानकावरती आणि याच्यामध्ये वडाला रोड स्थानकावरती पनवेलला जाणारी एक गाडी जी होती तिची व्हील लॉक होण्याची घटना घडली होती। आज संध्याकाळी 7:27 पासून 7:40 ती गाडी तिथे थांबली होती। यामुळे त्या गाडीच्या फॉलोईंग ज्या सगळ्या गाड्या होत्या त्या गाड्या ह्या काही काळासाठी हार्बर लाईन वरती थांबल्या होत्या। यामुळे प्रवाशांची गर्दी जी आहे ती हार्बर लाईन वरती पाहण्यास मिळत होती। यानंतर आपली सगळी सिस्टम जी आहे ती नॉर्मलाइज करण्यात आलेली आहे। 7:40 पासून सिस्टम नॉर्मल आहे। नक्कीच नीलाजी, मात्र सध्या लोकल सेवा सुरळीत सुरू आहेत का आणि स्टेशनवरची जी गर्दी पाहायला मिळाली होती ती देखील आता व्यवस्थित सुरळीत झालेली आहे का? स्टेशनची लोकलची सेवा जी आहे ती सुरळीत चालू झालेली आहे, परंतु मधल्या ज्या 13-14 मिनिटासाठी जे लोकल थांबल्या होत्या त्यामुळे जी गर्दी आधीची झाली होती ती गर्दी आता हळूहळू ओसरते आहे। नक्कीच स्वप्नीलजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। तर 10 ते 15 मिनिटांसाठी हा सर्व प्रकार घडलेला होता असं रेल्वेच्या पीआरओनी आपल्याला सांगितलेलं आहे। सध्या परिस्थिती सुरळीत झालेली आहे। रेल्वे सेवा देखील सुरळीत झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे।